वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहर गुन्हे शाखेनं अंमली पदार्थ विरोधातील कारवाईत 6,80,000 रुपये किमतीचे 34 ग्रॅम मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ जप्त करत एका संशयिताला अटक केली आहे। आरोपीकडून एमडी पावडर जप्त करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक शहरात अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई करत असताना 29 जुलै रोजी छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळ जुना पुणे नाका परिसरात एका संशयित इसम आढळून आला। पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान त्याच्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाची संशयित पावडर आढळली। फॉरेन्सिक तपासणीत ही पावडर मॅफेड्रॉन असल्याचं स्पष्ट झालंय। जप्त केलेल्या अंमली पदार्थाचं वजन 34 ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत 6,80,000 रुपये आहे। या प्रकरणी रुपेश प्रदीप शेडशरे वयवर्ष 34 राहणार घर क्रमांक 72 मित्रनगर शेळगी सोलापूर याला अटक करण्यात आली आहे। प्राथमिक चौकशीत त्यानं सोलापूर शहरात एमडीची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। त्यानंतर त्याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 615/2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(22)(ब) व 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याच्या अनुषंगाने PSI मोरे व त्यांचे पथक पोलीस सिपाई युवराज गायकवाड यांना मिळालेल्या खबरीच्या अनुषंगाने काल दिनांक 29/7/2026 रोजी सकाळी सापळा रचून आरोपी नामे रुपेश प्रदीप थडसरे वय 34 राहणार सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडं अंगझडतीमध्ये त्याच्याकडं अंमली पदार्थ मिळून आला होता। सदरचा अंमली पदार्थ हा मॉफॅड्रॉन असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले। त्या संदर्भात फॉरेन्सिक फॅन वगैरे बोलवून अंमली पदार्थ असल्याचं आणि ते मॉफॅड्रॉन असल्याचं सिद्ध झाल्याने त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद क्रमांक 615 कलम 8(22)(ब) व 29 अन्वये एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नमूद आरोपीस या गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि त्याला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला 2 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले। नमूद आरोपीकडून पुढील चेन ही शोधण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI बनसोडे आणि करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार, माननीय DCP क्राईम अश्विनी पाटील मॅडम, माननीय ACP क्राईम दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI मनोज मोरे त्यांच्या तपास पथकातील पोलीस हवालदार बापू साठे, पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड, सुभाष मुंडे, सैपन सय्यद, रामेश्वर साखरे, धीरज सतपुते, अभिजित पवार, शंकर याळजी, बाळू काळे व मच्छिंद्र राठोड यांनी केले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।